नमस्कार. आमच्या काळातली एक फार थ्रिलर म्हणावी किंवा फार मजेशीर म्हणावी किंवा फार भाबडी म्हणावी अशी एक गोष्ट आठवते. कुठल्याही मुलानं कुठल्याही मुलीवर प्रेम करायचं असेल किंवा कुठल्याही मुलीनं कुठल्याही मुलावर प्रेम करायचं असेल, त्यातलं दुसरं वाक्य जरा चुकीचं आहे, पण कुठल्याही मुलानं कुठल्याही मुलीवर प्रेम करायचं असेल आणि ते प्रेम जुळणार असेल तर त्या काळात एक दक्षता फार आवर्जून घेतली जायची. ती म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करायला आलोय ते तुझ्या शरीरावर नाही, शरीराच्या हव्यासापोटी नाही किंवा वासनेचं नाहीये ते माझं प्रेम. तर माझं प्रेम हे शुद्ध पवित्र आहे आणि ते आहे. म्हणजे ते शरीर वगैरे हे फार महत्वाचं नाही माझ्या दृष्टीनं प्रेमात. आत्ता लक्षात येतं किंवा त्यावेळेस लक्षात यायचंच खरं तर, पण ते बोलायची तयारी नसायची त्या पिढीची. आणि ती एक गंमत होती की शरीर नाकारून तुझ्यावर माझं प्रेम आहे असं ते वाक्य असायचं. आणि हे मी थ्रिलर म्हणालो असलो तरी हे भोंदू वाक्य आहे. म्हणजे आणि ते माहिती असायचं, म्हणजे की मनाशी प्रश्न पडायचा की मग शरीर नसेल तर प्रेम नेमकं कशावर करायचंय. प्रेम हवंय म्हणजे नेमकं काय हवंय मग. प्रेम करायचंच कशाला बोडकं. तर ती एक फसवणूक होती काळाची. आणि मला असं वाटतं की प्रेम या विषयामध्ये ना आपल्याकडं त्या अर्थानं अजूनही तो गोंधळ मिटलेला नाहीये. तो कधीच मिटलेला नव्हता. इथं काव्यात्म प्रेम असं खूप शिकवलं गेलं. अर्थात ते जगभरच्या मानवांना शिकवलं गेलं, पण जगातले काही देश किंवा काही खंड किंवा काही पर्यावरणं थोडी खूप मानवी आणि वास्तव झाली. आपण अजूनही आपल्या त्या काव्यात्म अशा प्रेमात लटकलेले आहोत असं काहीतरी वाटत राहतं. आणि प्रेम हे कशासाठी आहे, म्हणजे प्रश्न असा आहे की त्यावेळेस आम्ही म्हणताना म्हणायचो किंवा अजूनही म्हणत असतील, माझ्या मनाचं तुझ्या मनावर प्रेम आहे. म्हणजे म्हणजे मला मला आठवतं माझ्या पिढीतल्या किंवा आत्ताच्याही तरुण्या पोरांशी मी बोलतो तर मेंदू हा शब्द थेट वापरणारा मी एकमेव माणूस आहे. मेंदू हा शब्द आपल्याकडे अजूनही वापरला जात नाही. म्हणजे माइंड हा शब्द इंग्रजीत वापरला जातो, पण माइंड म्हणजे मेंदू नव्हे. मराठीत मेंदू असा शब्द थेट उच्चारून प्रेमाच्या गोष्टी करणारा किंवा मायेच्या गोष्टी करणारा किंवा विचारशीलतेच्या गोष्टी करणारा, भावनाशीलतेचा असा माणूस मी एकटाच आहे माझ्या वर्तुळात तरी. बहुतेक जण मन म्हणतात आणि हरकत नाही. म्हणजे माणसानं तो प्रत्यक्षात मन नावाचं काही अस्तित्वात नाही हे मी पूर्वी लिहिलेलं पण आहे. पण तरी ते माणसानं स्वतःचा एक अदृश्य अवयव तयार केला. मन, मेंदू, शरीर, वासना, लैंगिकता, भावना या सगळ्यांची खिचडी करून किंवा एक सगळ्यांचं मिश्रण करून त्यांना एक मन नावाचा अदृश्य अवयव तयार केला. आणि ती काही वाईट नाही, फार सुंदर शब्द आहे तो. आणि मग ते माझ्या मनात नाही वगैरे वगैरे असं म्हणायची पद्धत आहे किंवा माझ्या मनात आलंय तर ती हरकत नाही. पण हे वाक्य फार विचित्र आहे की माझं मनानं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या मनावर आहे. जर मन, मेंदू, वासना, लैंगिकता, शरीर, जठर बिठर सगळं गृहीत धरलं, हृदय, मेंदू, अक्कल सगळ्यासह गृहीत धरलं तर मनावर प्रेम करणं म्हणजेच शरीरावर प्रेम करणं आहे. आत्ता तो उघडपणे चालतो की नाही मामला मला नाही माहिती, पण मेंदू हा शब्द सहसा वापरला जात नाही आजही, हे माझ्या लक्षात आले. आणि मी मात्र कदाचित ते वाचन बिचन दांडगा असल्यामुळं किंवा वाचनाचे विपरीत परिणाम असावेत, मला मेंदू हा शब्द पहिल्यापासून वापरायची सवय आहे. त्याला जरा घाबरतात लोक. म्हणजे मला जाणवतं की तो काहीतरी एक शास्त्रीय शब्द आहे असं समजतात. खरं तर तो वास्तव शब्द आहे आणि मग मेंदूतच सगळं चालू असतं. लैंगिकताही असेल, वासनाही असेल, प्रेमही असेल, भावनाशीलताही असेल, तर तिथंच चालू असतं सगळं आणि त्यात वाईट काहीच नव्हे. पण तो शब्द थेट वापरला जात नाही, त्याला पर्यायी शब्द मन वापरला जातो.
त्यालाही हरकत नाही, आपण मनच म्हणू. तर माझं मनानं तुझ्या मनावर प्रेम आहे म्हणजे कशावर प्रेम आहे, तर ते नाही लोक सांगू शकत. आणि मग ते खोटारडेपण, पलायनवाद, म्हणजे जायचंय तुम्हाला, एक लक्ष ठरवलंय आणि त्याच्यावर पोहोचायचंय तुम्हाला, आणि ते लक्ष शरीरच आहे. कोणीतरी तुम्हाला आवडतं, तर ते आवडीचं पहिला निकष किंवा पहिलं प्रमाण किंवा पहिली साक्ष हे शरीरच आहे ना. आणि हा प्रश्न त्यावेळच्या भाबड्या पोरींनी पण नाही विचारला, ज्या प्रेमात पडल्या आणि प्रेमाला होकार दिला. त्यांनाही कदाचित माहिती असावं की याला काय हवंय. तर त्याही म्हणाल्या होय. तर मला म्हणजे त्यांनी तो प्रश्न नाही विचारला की अरे दादा तू माझं मन कधी वाचलं, तुझ्या मनानं माझ्या मनावर प्रेम केलं, तर माझं मन तुला कुठं माहिती आहे, किंवा किती पाठांतर आहे तुझं, किंवा तू कधी पाहिलं उघडून, किंवा कधी तू निरीक्षण केलं परीक्षा नळीत घेऊन किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घेऊन, कधी परीक्षण केलं दादा. तर त्या पोरी ते काही विचारत नव्हत्या. त्यातल्या बहुतेक जणी पुन्हा त्यालाच घाबरलेल्या असायच्या की याला आपलं शरीर हवंय, म्हणजे त्यांना माहिती असायचं. आणि मग बहुधा शरीराला स्वतःच्या नकार देणं मुलींच्याही बाजूने, किंवा शारीरिक गरजांना नकार देणं हे मुलींच्याही बाजूने घडायचं. हा शारीरिक गरजांसाठीच पोचलेला असायचा. आणि शारीरिक गरजा म्हणताना मला फक्त लैंगिक नाही म्हणायचं आहे बरं का. लैंगिक तर आहे पण त्यातला छोटा भाग येतो. शारीरिक गरजा म्हणजे दोन शरीरं विजातीय एकत्र येणं, आणि ती फक्त मिलनासाठी लैंगिकतेसाठी असलं नाही आहे. ते दोन शरीरं शेजारी बसलेली असणं विजातीय ही सुद्धा महत्वाची गरज आहे. पुरुष पुरुष असणं आणि स्त्री स्त्री असणं हे जगण्यातलं निसर्गाचं सौंदर्य आहे. आणि ही दोन सौंदर्य जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्यांच्यात होणारे भाषिक संवाद सुद्धा अप्रतिम असतात आणि देखणे असतात खूप, आणि दिलासादायक असतात. ती विजातीय ओढ असणं लोहचुंबकीय पद्धतीची हे नैसर्गिक आहे. तर त्यात जे संवाद होणार आहेत ना, ते सुद्धा फार गरजेचे आहेत. भाषिक संवाद, मग मानसिक असतील, बौद्धिक असतील, मग एकमेकांच्या तुलना असतील, काही असेल, आणि मग लैंगिक गरजा वगैरे असतील. एकमेकांचे स्पर्श सुद्धा महत्वाचे वाटतात. ते स्पर्श लैंगिक आहेत का, तो होय, पण प्रत्यक्ष समागमातले नाही लैंगिक स्पर्श. ते उजातीयाचा स्पर्श हवा असणं, विजातीयाशी मेंदूनं संलग्न होता येणं, ही सगळी ती गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी पण ती गरजच आहे, आणि त्याला पुन्हा शरीरच लागतं. तर ते शरीर नाकारणाऱ्याही मुली त्या काळात असायच्या की मला नाही तुला माझं शरीर द्यायचं, कारण ते योनिशुचिता आणि शरीर शुचिता, आणि पुन्हा इज्जत जाईल, घराण्याची इज्जत जाईल वगैरे वगैरे. आणि हे भारतात खूपच महत्वाचं आहे. याचं खरं कारण असं आहे, माझं निरीक्षण असं आहे की पुरुष आहे ना भारतातले किंवा आशिया खंडातले म्हणू आपण, ते विजातीयांवर प्रेम करतात, स्त्रियांवर प्रेम करतात. आणि स्त्री एकदा पटली तर ती पटेपर्यंत भारतीय पुरुष आहे ना, जो काही असा नम्र होतो, अगदी गुलाम होतो, काय म्हणेल ते करायला तयार असतो तो, आणि तिची सगळी सेवा करायला जणू तो जन्माला आलाय वगैरे वगैरे. आणि मग गेल्या 7 जन्माच्या गाठींचं वगैरे पडलेलंच असतं. त्या गाठी कधी 7 जन्म पूर्ण होतात माहीत नाही, पण चालू असतं 7 जन्मांचा खेळ. तर तो तिला प्राप्त करेपर्यंत, तिला मिळवेपर्यंत ज्या पद्धतीचं ते वागणं आहे ना, त्याचं जगातला सगळ्यात लाचार, सगळ्यात नम्र, सगळ्यात काय म्हणा समजूतदार असा पुरुष, एकदा स्त्री ताब्यात आली आणि तिच्या शरीराशी त्याचा संलग्नता आली, शरीर संबंध आला किंवा समागम झाला, आणि स्त्री त्याच्या समोर नग्न झाली, तर बहुतेक पुरुष त्या स्त्रीवर मालकी सांगायला सुरुवात करतात. आणि त्या मालकीत पुरुषी विकृती असते. मग मात्र तो एकदमच नागासारखं उलटतो चावा घेतलेल्या, आणि तिला गुलाम समजायला लागतो. हे बहुतेक पुरुषांचं आहे आजही. मग तिच्यावर दादागिरी, तिच्यावर हक्क, तिच्यावर मालकी,
तिला आपण म्हणू तसं तिनं वागलं पाहिजे, आपण म्हणू ते सगळं ऐकलं पाहिजे आणि आपणच अंतिम शहाणे. प्रेमात पडताना आणि तिच्या प्रेमाचा होकार येताना पुरुष या जगातली सर्वात बुद्धिमान स्त्री आहे, तू आहेस तू, असं तिला सांगत राहतो. पण एकदा तिनं त्याला सर्वस्व वाहिलं की त्याच्यानंतर मात्र तो तिचा मालक होतो आणि या जगात माझ्या एकट्याकडेच बुद्धी आहे आणि तुला मी म्हणतो तेच ऐकावं लागेल या प्रवृत्तीला जातो. आणि लक्षात घ्या, यातनंच पुढं प्रेम प्रकरणं लग्नसुद्धा बिनसतात, बिघडतात. वितुष्ट येण्याचं मुख्य कारण भारतात आणि आशिया खंडात किंवा दक्षिण आशियात म्हणा, पुरुषानं बाईवर दाखवलेली मालकी, गाजवलेली मालकी यात आहेत. आणि बऱ्याचदा त्यातल्या खूप साऱ्या स्त्रिया आज सुद्धा, खूप नवी तरुणी पिढी आली आणि ती फार बंडखोर आहे आणि फार मुक्त आहे आणि फार खुली आहे असं आपण कितीही म्हणत असलो तरी त्यातलं खूप मोठं प्रमाण स्त्रियांचं हे पुरुषांच्या अंकित राहण्याचंच आहे. कारण संस्कारांमध्ये तेच आहे. म्हणजे माझ्या पिढीनं तो पुढच्या पिढीवर जे संस्कार केलेत ना स्त्री पुरुष असमानतेचे, त्यातले काही अंश असणारच आहेत ना पुढच्या पिढीत. ती पिढी लगेच लखलखीत होऊन या सगळ्या संस्कारातून मुक्त झाली असं नाही झालेलं. आता मी जेव्हा खूप मुलींशी बोलतो तेव्हा ते जाणवतच राहतं, मुलांशी बोलतो तेही जाणवत राहतं. प्रेम प्रकरणं करून आलेली किंवा नव्याला लग्न करून आलेली खूप मुलं मुली येतात आणि त्यांच्या वर्तणुकीतले बदल कळत असतात. माझ्या डोळ्यादेखत मुलींची प्रेम प्रकरणं दीर्घकाळ चालली आणि नंतर त्यांची लग्न झाली. तर प्रेम प्रकरणं चालू असतानाची त्यांची देहबोली आणि लग्न झाल्यानंतरची त्यांची देहबोली याच्यात अतिशय अपवादात्मकच मला पुरुष हा फार नम्रपणे आणि फार समजुतीनं स्त्रीशी वागतोय असंच दिसलंय. फार कमी जोडपी आहेत आणि अशी जी एवढी जोडपी आहेत ना त्यातल्या दोघांनाही मी माझी मुलं समजतो. त्यातले आता जो नवरा स्वतःच्या बायकोशी बरोबरीनं वागतो किंवा जी बायको नवऱ्याशी बरोबरीनं वागते अशी खूप दुर्मिळ जोडपी आहेत माझ्या आयुष्यात. आणि मग मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो आणि मग त्या दोघांनाही मी आपलं मानतो की हे दोघंही चांगले आहेत. नाहीतर ज्या घरांमध्ये तो तफावतीचा भेद दिसतो आणि पुरुषी देहबोली आणि स्त्री देहबोली यात समानता नसेल तर मग त्यातले जो कमकुवत आहे किंवा जी कमकुवत आहे त्याच्या बाजूला मी बाप म्हणून उभा राहतो आणि समजावून सांगतो. त्यांच्यात काही काड्याबिड्या लावत नाही, पण गंमत करत राहतो त्यांची आणि त्यांना उभं करायचा प्रयत्न करत राहतो आणि एकमेकांमध्ये टिकून धरायचा प्रयत्न करत राहतो. तर ते हे जे चालू आहे सगळं, तर हे पुरुषी मालकीचं जोवर संपत नाही ना तोवर प्रेमातले बिनसणं किंवा लग्नातलं बिनसणं थांबणार नाही. आपला विषय होता शरीर आणि प्रेम. तर शरीर महत्वाचंच आहे. शरीर नसेल तर प्रेम कशावर करणार ना. फक्त माझा स्वतःचा एक व्यक्तिगत असा मुद्दा आहे की शरीराला सौंदर्य नावाची गोष्ट नाही, ती लावून नये. मानवी शरीराला सौंदर्याच्या पानसट निकषांमध्ये बसू नये. ते आपल्याकडे खूप झालं आणि तो भोंदूपणा तर जास्तीच आहे, खूपच आहे. म्हणजे आपली पोरं किंवा पोरी एकमेकांच्या प्रेमात पडताना शरीर, मी तुझं नाकारलोय, माझं तुझ्यावर मनावर प्रेम आहे असं म्हणायचं असेल तर कुठल्या तरी कुष्ठरोगी मुलीला किंवा कुष्ठरोगी मुलाला जाऊन नाही म्हणत आहे. प्रत्येकाच्या डोक्यात ना स्वतःचा एक नाकनक्षा असतो, मुलीचा पण आणि मुलाचा पण. काही प्रतिमा असतात त्यांच्या संस्कारांमधनं आलेल्या, त्यांच्या भोवतीच्या वातावरणातून आलेल्या, त्यांनी ज्या प्रकारचं वाचन केलंय, ज्या प्रकारचे चित्रपट पाहिले, ज्या पद्धतीची नाटकं पाहिलीत, ज्या पद्धतीच्या चर्चा ऐकल्यात आणि वयात येताना त्यांचे ज्या पद्धतीच्या प्रतिमा मेंदूत तयार होतात तशाच पद्धतीचा पुरुष किंवा तशाच पद्धतीची स्त्री ही सुंदर वाटण्याची शक्यता असते. आणि बाहेरनं इथं बाजारू जगानं भारतातल्या किंवा आशिया खंडातल्या किंवा जगभरच्या बाजारू जगानं इतक्या घाणेरड्या गोष्टी शिकवल्यात ना, आणि तो भेदांचा घाणेरडा खेळ आहे खूप. गोरा रंग असणं, गुलाबी गाल असणं, मासोळीसारखे डोळे असणं, असले काही आणि मग त्याच्यासाठी मेकअपचं सामान असणं, ते लिपस्टिक असणं, तुझे ओठ असे आणि तुझी छाती अशी आणि अमुक तुझं कंबर असेल, ते सगळी वर्णनं आणि कवितांमधनं साहित्यातनं ती जी आली आहेत ना ती सगळी बटबटीत आहेत आणि त्यात मानवी अपमान आहे.
म्हणजे मग त्यात काळ्या रंगाचा अपमान आहे, नकट्या नाकाचा अपमान आहे. माणूस कसाही दिसणार, माणूस असणं हेच महत्वाचं सौंदर्य आहे. शुक्रजंतू तुमचा कुठला आकार घेतो हे फार महत्वाचं नाही. शुक्रजंतू जगातले एकसारखेच असतात आणि सृष्टी एकसारखी आहे. सगळे भेद करू नयेत, अख्ख्या सृष्टीवर प्रेम करावं. आणि मग प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना, ती नुसती शारीरिक नाही, ती मानसिक पण आहे. एखाद्यात खोल बुडून जाणं, खोल डुंबून जाणं आणि तेवढंच एक व्यवधान असणं आयुष्याला, मेंदूला, मनाला म्हणा, म्हणजे प्रेम. खूप आस्था असणं, खूप श्रद्धा असणं आणि त्या व्यक्तीची फार गरज वाटणं स्वतःला, ती आपल्या आयुष्यात हवी वाटणं, याला प्रेम म्हणायचं. त्याला जेव्हा नाकनक्षाचे आणि दिसण्याचे आकार उकाराचे मापांचे निकष येतात ना, तर हे भंपक जगानं भंपक तयार केलेलं आहे. जसे देवधर्म काल्पनिकदृष्ट्या शोधून त्याचा धंदा मांडला जगानं, तसं सौंदर्य नावाची एक कल्पना शोधून तिचा धंदा मांडला. प्रत्येक मेंदूचं सौंदर्य स्वतंत्र आहे, आपापले निकष आहेत. जगात सौंदर्य नावाची शेवटची व्याख्या नाही, तयारच नाही आहे. ती प्रत्येकाच्या मेंदूत आहे स्वतःची. आणि ती कशावर घडते तर तुमच्यावर जे संस्कार झालेत ना, घाणेरडे, बाजारूपणाचे, नकलीपणाचे, धंदेवाईकपणाचे, त्यातनं त्या सौंदर्याच्या कल्पना घडतात. आणि यातल्या गेल्या 100 वर्षात आपल्यावर सगळ्यात जास्ती परिणाम केलेल्या गोष्टी आहेत ते चित्रपट आणि साहित्य, नाटक, कला यातनं आणि वर्णनातनं, काव्यात्मक वर्णनातनं. तर ते चुकीचं वाटतं खूप. अर्थात ह्या विषयावर बोललोय आपण, तर ते जाऊ दे. प्रेम हे शरीरानं केलं जातं. शरीर हे मुख्य माध्यम आहे, तुमच्या अस्तित्वाचं मुख्य माध्यम आहे. मन, मेंदू या गोष्टी असणारच, लैंगिकता पण असणारच, लैंगिक अवयव पण असणारच, पण बाकीचा देह आहेच. देहानं देहावरच प्रेम करता येतं आणि देहानं देहावर प्रेम करायला त्याच्या पाठबळाला मेंदू लागतो, मन लागतं. आणि मन फार खमकं, खंबीर, तगडं आणि निर्मळ लागतं. तुझ्या मनावर माझ्या मनाचं प्रेम आहे हे वाक्य झूट आहे. पहिलं वाक्य असं आहे की तुझ्या शरीरावर माझं प्रेम आहे आणि तुझ्या शरीरातल्या मनाचा अभ्यास मी करीन. आपण एकत्र राहायचं का, एकत्र जगायचं का, एकमेकांच्या मनाचा अभ्यास करायचा का, आणि मग पटली मनं आणि जुळली मनं तरच मग राहूया एकत्र, हे योग्य आहे. आमच्या काळाला ही सोय नव्हती, आत्ता ती थोडीशी सोय झाली. लिव्ह इन रिलेशनशिप आपल्याकडे हजारो वर्ष चालू आहे, हे एक आधी सांगायचं तुम्हाला. पण आत्ताच्या ज्या पद्धतीचा एक मुक्तपणा दिसतो बाजारात किंवा जगात, तो फार महत्त्वाचा वाटतो मला आणि त्यांनी ते करून पाहणं योग्यही वाटतं. आता प्रश्न येतो शरीराच्या शुचितेचं काय करायचं, लिंगशुचिता, योनिशुचिता, तर ती फार राहिलेली नाही असं सांगण्यात येतं. तर त्याच्यावर कधीतरी बोलू. मला प्रेम आणि गरज या विषयावर बोलायचं आहे, प्रेम आणि शरीर या विषयावर बोलायचं आहे. आणि आता मात्र एक आहे की नुसत्या लैंगिक विषयांचं नाही बोलायचं मला, किंवा स्त्री पुरुष लैंगिक संबंधांच्याच प्रेमाचं नाही बोलायचं मला. प्रेम या शब्दाबद्दलच मला बोलायचं आहे आणि गरज या शब्दाबद्दल बोलायचं आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला जगण्यात सगळ्या माणसांकडनं, भोवती जेवढी माणसं येतील ना, त्या सगळ्यांकडनं आपल्याला प्रेम मिळावं असं वाटत राहतं. तर ही आपली मानसिक गरज आहे. ती चूक आहे का, तर अजिबात नाही, ती नैसर्गिक आहे. पण मग या निसर्गाला तुम्ही स्वार्थ म्हणणार का, तो होय. स्वार्थ हा वाईट शब्द अजिबात नाही. स्वार्थ, माझा जगण्याचा अर्थ, तो मी माझ्यापुरताच विचार करणार ना. मला काय काय हवंय, मी माझं जगायला आलोय. मला माझं पोट, माझा मेंदू, माझी लैंगिकता, माझे लैंगिक अवयव, हे सगळं आहे. तर मी माझाच विचार आधी करणार ना. त्यामुळं मी स्वार्थी आहे का, तर होय, मी स्वार्थीच आहे. स्वार्थी असणं हे पाप नव्हे, ही नैसर्गिक गोष्ट आहे. तर स्वतःचे अर्थ भागवून घेणं म्हणजे माझं जगणं ना. मी का जगायला आलोय, तर स्वतःचे अर्थ भागवायला जगायला आलोय. जन्मालाच मी त्या कारणासाठी आलोय आणि मरेपर्यंत मी माझे स्वतःचे अर्थ भागवत राहणार, हे सत्य आहे, नैसर्गिक आहे. त्यात पाप काहीच नाही. मग पाप कुठं सुरू होतं, तर मी स्वतःच्या स्वार्थासाठी कुणालाही फसवतो, कुणालाही पिळून घेतो, कुणालाही कसंही वापरतो, याला मात्र मी पाप मानतो.
स्वार्थ किंवा स्वार्थ हे अतिशय नैतिकपणे भागवता येतात, प्रेमळपणे, प्रांजळपणे, पारदर्शीपणे, आदर्शपणे असं भागवता येतात, याच्यावर माझा विश्वास आहे. हे तात्विक असलं तरी तत्व ही अंमलात आणण्यासाठीच असतात. आणि तत्व नसती तर तुम्ही जगूच शकला नसतं किंवा एवढ्याच घड्या बसूच शकल्या नसत्या आयुष्याच्या. म्हणजे घातलेत ना कपडे आयुष्यात अंगावर, तर तेही तत्वातनं जन्माला आलेत. नागडे हिंडू नये हे साधं तत्व आहे. त्या तत्वासाठी कपडे आहेत. त्या कपड्यांमध्ये मग ते प्रकार आणि चवचालपणा आणि बाजारूपणा, मग तिथं ढोंग चालू झालं किंवा फारच फालतूपणा सुरू झाला. कपडे असणं इतकं साधं तत्व आहे. तेच आहे स्वार्थाचं. मला जगाकडनं प्रेम हवं असणं, ते मला मिळणं आणि मी मिळवण्यासाठी ते धडपड करत राहणं, हे गैर नव्हे. आणि मग ते कुठल्याही प्रेमाचं म्हणायचं मला. म्हणजे स्त्री पुरुष नात्यातलंच नव्हे, प्रियकर प्रेयसी, नवरा बायको एवढ्या पुरतंच नाही म्हणायचं. आई वडील आणि मुलं, मुलं आणि आई वडील किंवा इतर सगळी नातीभोवतीची, हे नातेसंबंधच मुळात प्रेमाचे आहेत. एकमेकांना प्रेम मिळण्याची व्यवस्था होणं, प्रेमाची गरज एकमेकांची भागणं, म्हणून नातेसंबंध आहेत. मग मी स्वार्थी आहे तर तो पुढचाही स्वार्थी आहे, ती पुढचीही स्वार्थी आहे, पुढच्या सगळ्याच व्यक्ती स्वार्थी आहेत. त्या एकमेकांचे स्वार्थ जुळणं म्हणजे प्रेम. तर ते स्वार्थ जुळवणं आणि त्या स्वार्थांसाठी एकत्र राहणं, आयुष्यभर एकत्र राहणं, एकमेकांना निभावत राहणं म्हणजे प्रेम. आणि ते सगळ्या बाबतीत आहे. फक्त एकच मला वाटतं की हे टिकवता आलं पाहिजे. म्हणजे आईबाप आणि मुलांच्या नात्यात ते बोलायचे, तर मग स्वार्थ कधी भागणार? तर स्वार्थ भागेपर्यंतच मनुष्य वापरायचा असतो असं नाहीये ते. तुमचे स्वार्थ कुठल्याही माणसाकडनं आयुष्यभर भागण्याची सोय होऊ शकते, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे. आपण आता गरज शब्द वापरू स्वार्थाला. तुमच्या कुठल्या ना कुठल्या गरजा कुठल्या ना कुठल्या क्षणी संपूर्ण 100 वर्षाच्या आयुष्यात तुमच्या भोवतीची माणसं भागवत राहतात. एखादाच क्षण येतो कुठला तरी, त्या क्षणाला तुमची कुठली ना कुठली मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय काही ना काही गरज, एक क्षणाची गरज, एका सेकंदाची गरज आणि एका कणाची गरज कोणतरी तुमच्या आयुष्यात भागवतं. त्यामुळं ती माणसं जपली पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मला उदाहरण द्यायचं, सगळीकडे असं घडतं वगैरे नाही म्हणायचं, पण जर घडत असेल तर विचार करा की मुलं आहेत, मुलं लहानपणी फार अवलंबून असतात आईबापांवर आणि आईबाप त्यांच्या गरजा भागवत राहतात. आईबाप त्यांच्या बाजूनं यांच्या गरजा भागवत राहण्यात प्रेम व्यक्त करत राहतात. मुलं स्वतःच्या गरजा भागवून घेण्यात प्रेम व्यक्त करत राहतात. हे प्रेमाचंच नातं आहे. पण मुलांना पंख फुटतात आणि मुलं वयात येतात आणि आईबापांना झिडकारायला निघतात ना, इथं गडबड होते. तर त्या मुलांच्या बाजूनं किंवा त्या मुलांच्या बाबतीत बोलायचं मला की त्यांनी ते नाही केलं पाहिजे. त्यांनी आईबाप जोवर मरत नाहीत ना नैसर्गिक, तोवर सांभाळले पाहिजेत. कुटुंब त्याला म्हणतात. हे मागासलेलं वाटण्याची शक्यता आहे, पण मला परवा नाही. माझीच तत्व येते. तुम्हाला आवडत ना आवडत, मला परवा नाही. त्यांनी जन्म दिलाय तर ते फार उपकाराच्या जाणीवा आणि मग ते सतत पाया पडणं असं नाही, लाचारी वगैरे असं नाहीये. जन्माला आलेलं पहिल्या दिवसाचं बाळ आणि घरातला 100व्या वर्षाचा म्हातारा हे समान पातळीवरच माणूस म्हणून गृहीत धरले पाहिजेत. हे लहान आहे, हे फार महान आहेत असलं काही करत बसू नये. एक समानता मानसिक पातळीवर असली पाहिजे घरातल्या पहिल्या दिवसाच्या बाळाबद्दल आणि शेवटचा 100व्या वर्षाचा शेवटचा दिवस भोगणाऱ्या म्हाताऱ्याबद्दल अशी समानता मेंदूतच असली पाहिजे आणि यातलं कोणीच वगळलं नाही पाहिजे. मग आता या म्हाताऱ्याचा उपयोग नाही, त्याची कधी ना कधी उपयोग झालेला आहे. तुम्हीचा वंश किंवा तुम्ही जन्माला याला याचा शुक्रजंतू किंवा या बाईचं बीजांड उपयोगी पडले तर ते उपकार झाले. त्यांची गरज, तुमची जी गरज होती ना ती त्यांच्याकडनं भागलेली आहे. त्यामुळे गरज संपल्यावर प्रेम आठवून घेणं हा मूर्खपणा आहे. प्रेम ही सलग गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे नुसत्या गरजांपुरतं प्रेम तर गरजांसाठीच प्रेम आहे, 100% सत्य आहे. स्वार्थासाठीच प्रेम आहे, 100% सत्य आहे. पण स्वार्थ वाढल्यावर प्रेम आठवून घेणं हा मात्र मूर्खपणा आहे. ती विकृती आहे, मानवी विकृती आहे, बाजारूपणा आहे. ते मला बोलायचं होतं.
आईबाप असतील, मग ते म्हातारे झालेत, आजी आजोबा असतील ते म्हातारे झालेत, तर कुठल्याही पिढीनं घरातल्या कुठल्याही पिढीला वगळू नये, नकार देऊ नये, सांभाळत राहावं. कुठली ना कुठल्या गरजा भागतात. म्हणजे आपलं ना परक्या लोकांवरही खूप प्रेम असतं. ते आपल्या देशाचा आता सध्या पंतप्रधान मोदी आहे, त्याच्यावर खूप लोक प्रेम करतात. कुठली गरज भागवतो मोदी त्यांची, तर खूप लोकांना ना मुस्लिम द्वेष शिकवलेला असतो लहानपणापासून. आणि मोदी हा मुस्लिम देशाचं प्रतीक आहे, तर मोदीचा त्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही आहे. पण मुस्लिम द्वेष जो शिकवला गेला, मुसलमान हे रानटीच असतात, गावठी असतात आणि फार घाणेरडे असतात वगैरे, आणि आक्रमक असतात, बलात्कार करतात आणि ते देवळं तोडतात वगैरे, असं जे शिकवले, ज्यांना शिकवले आणि ज्यांनी प्रत्यक्ष तो अनुभव घेतलेला नाही तरी ज्यांना शिकवले, ते शिक्षणात संस्कार त्यांचे आहे, त्यांना मोदी ही गरजेची गोष्ट वाटते. मी मुद्दाम उदाहरण देतोय लांबचं. तर ती कसली गरज आहे, तर त्यांना जे जमत नाही ना मुसलमानांवर राग काढायला, तर मोदी हा मुस्लिम विरोधक आहे अशी त्याची प्रतिमा करण्यात आली. आणि मग तो त्यांची मानसिक एका क्षणाची कुठली तरी एक गरज भागवतो जगण्यातली, म्हणून मग ते मोदीवर प्रेम करतात. ज्यांना तुम्ही आजकाल ते अंधभक्त, मला नाही आवडत ते भक्त हा शब्द एवढा मोठा आहे की तो असल्या गलिच्छांसाठी वापरणं गैर वाटतं मला, पण तुम्ही अंधभक्त म्हणतात असेल. पण लक्षात घ्या, तो एवढा पारका माणूस, एवढ्या लांब राहणारा, कुठली तरी एक गरज भागवतो यांच्या मेंदूची, यालाही प्रेमच म्हणतात. ती विकृत का चूक हे नंतर ठरवू, पण तुमच्या जगण्यात ना खूप गरजा असतात, खूप गरजा असतात. ते मानसिक, शारीरिक, बौद्धिक सगळ्या पातळ्यांवर असतात. व्यावहारिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, आर्थिक पातळीवर, सगळ्या पातळ्यांवर तुमच्या कुठल्या ना कुठल्या गरजा असतात. त्या कुठल्या ना कुठल्या गरजा माणसं भागवत राहतात, हे जग भागवत राहतं. आणि मग जो गरज भागवतो किंवा जी गरज भागवते व्यक्ती, त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या एका क्षणाचं का होईना आपलं प्रेम असतं, त्या क्षणापुरतं का. मला एवढंच वाटतं की त्याच्याशी, त्या क्षणाशी प्रतारणा कधीच करू नये. तो बदफैलीपणा ठरतो. तो क्षण आहे ना टिकवून धरावा मनात, आणि मग आपुलकी कायम ठेवावी मनात, आपण मरेपर्यंत ठेवावी. आणि मग अशी खूप प्रेम होऊ शकतात. आईबाप आहेत, किती माणसं आहेत ना जगात, जेवढी माणसं जेवढी तुमच्या गरजा भागवणारे तुमच्या आयुष्यात साक्षात आहेत, तुमच्या बौद्धिक आयुष्यात आहेत, तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात आहेत, तुमच्या व्यवहारिक आयुष्यात आहेत, तुमच्या सामाजिक आयुष्यात आहेत, जेवढी माणसं आयुष्यात येतात ना, ती कुठली ना कुठली गरज जर तुमची भागवणार असतील ना, तर तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि मग प्रेम खूप आहे, खूप आहे. तर या सगळ्यांना विसरू नये कधी, असं मला वाटतं. मानवी जगण्यात ते जे ऋण आहे ना, ते मान्य केलं पाहिजे की यांनी ह्या क्षणी आपल्याला एक गरज भागवली होती, कुठली तरी बौद्धिक, शारीरिक, मानसिक, कुठली तरी आर्थिक, कुठली का होईना, कुठली. मोदीचं उदाहरण दिलं मी. अशा कितीतरी गरजा असतात आपल्या. फार सुंदर असा चित्रपट पाहायला मिळतो आणि आपलं त्या माणसावर प्रेम बसतं की कसलं मेंदूला समाधान दिलं ना कथेचं. खूप चांगले लेखक कथा लिहितात, त्यांच्यावरही प्रेम बसतं आपलं. तर असं खूप आहे. नाटकवाले आहेत, चित्रपटवाले आहेत, कलावंत आहेत, कुणी वाजवून दाखवतं एखादं वाद्य, काही ना काही. लहान मुलं छान हसतात, लहान बाळ ना मस्त बोळकं असं सुंदर असतं, आपण प्रेमात पडतो. त्यांना ना कुठला तरी दिलासा, आल्हाद दिलेला असतो. तर ते प्रेम आहे ना, मला वाटतं ते बाळ मोठं होईपर्यंत ते पुन्हा तसंच का नाही हसत, नाही हसणार, पण तेवढा क्षण लक्षात ठेवा आणि बाळांवर प्रेम करावं, तर मग जगावर प्रेम करावं. आता महत्वाचं असं आहे की मग लैंगिकतेचं मिश्रण करणार का तुम्ही, तर नाही. मग मला वाटतं लैंगिकतेचे निकष आहेत. मी त्या जुन्या मागासच मताचा आहे. जिथं लैंगिक नातं जुळलं ना, ते तिथं ठामपणे आणि मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक पातळीवरच असलं पाहिजे. म्हणजे आईबापांवर प्रेम केलं पाहिजे, जगातल्या सगळ्या माणसांवर प्रेम केलं पाहिजे, आणि त्यांच्याकडनं आपण प्रेमाचं काहीतरी, आपल्या गरजांचं काहीतरी मिळवतोच हे लक्षात ठेवलं पाहिजे. या जगाचं ऋण सतत मानलं पाहिजे, आणि त्यात जगलं तर जगणं आल्हाददायक होईल मेंदूवर. आणि फार आत्मीयतेनं जगावं. कोणी काय दिलं आपल्याला एवढं लक्षात ठेवावं, म्हणजे चांगलं काय दिलं आपल्याला, आल्हाद देणारं काय दिलं. आणि नुसत्या पैशांच्या गरजातच प्रेम नाही, आपल्या खूप गरजा आहेत, मानसिक, बौद्धिक, भावनाशील गरजा प्रचंड आहेत. काल परवा कोणाशी तरी पोरांशी बोलत होतो मी, त्यात मी म्हणालो की एक हिशोब करून बघा. प्रत्यक्षात आहे ना, 24 तासात लैंगिक उत्तेजना ही मूलतः 7.5 मिनिटाचीच आहे प्रत्यक्षात. आपण असं गृहीत धरू की 15 मिनिटं आपण रोज लैंगिक संबंध करतो, रोज. म्हणजे
जन्माला आल्या पहिल्या दिवसापासून, जरा कल्पना विचित्र आहे पण करून पाहू, थोडा हिशोबाला महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून बोलतो. फार विकृत वाटू देऊ नका किंवा फिर पानचटही वाटू देऊ नका, पण आपण उदाहरण म्हणून घेऊ. जन्माला आलेल्या पहिल्या दिवसापासून मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 100 वर्ष. दिवस किती होतात एकदा मोजा, सगळ्या आयुष्याचे 100 वर्षाचे. 100 गुणिले 365. यात 24 तासात आपण एकदा 15 मिनिटाचा शरीर संबंध करतो किंवा समागम करतो असं गृहीत धरा. हे गृहीत धरल्यानंतर ती 15 मिनिटं रोजची गुणिले 100 गुणिले 365 जे दिवस झाले ते जेवढे दिवस येतील तेवढ्यांना गुणिले 15 करा. तो एकदाचा हिशोब मांडून ठेवा किती होतात. आणि लक्षात घ्या, एकदा शरीर संबंध झाला 24 तासात की तुमची लैंगिक गरज भागल्यानंतर उरतात 23 तास 45 मिनिटं. जगणं इथं आहे, जगणं यात आहे. फार तारुण्यात तुम्ही 4-4, 5-5 वेळाही समागम करता वगैरे वगैरे, ठीक आहे, फार कमी अवधी असतो तो, फार कमी. आपण असं गृहीत धरू म्हातारपणापर्यंतही करता, तर खरी गोष्ट अशी की लहानपणी तुम्ही समागमच करत नाही. म्हातारपणी पण ते शक्य नसतं किंवा शक्य असलं तरी फार वेळ लागतो वगैरे वगैरे. त्याच्यावरही बोलू कधीतरी आपण. तर मधला काही एक 30-40 वर्षाचा काळ आहे तो. आणि 100 वर्षात 40 वर्ष म्हणजे 60 वर्ष शिल्लक राहिली. 80 वर्ष जगतात लोक, 70-60 काय काय. त्यातला 15 मिनिटाचाच वेळ गृहीत धरा. ती 24 तासातले 23 तास 45 मिनिटं आहेत ना, हे पण जगणं आहे. लैंगिक जगणं आहे ना, ते फारच महत्त्वाचं आहे 15 मिनिटाचं. खरं तर ते 7.5 मिनिटाचंच असतं उत्तेजनेचं खेळ 24 तासात. पण 15 मिनिटं धरा. चला वाटल्यास फारच मुबलक सवलत द्यायची असेल तर 1 तास धरा बुवा. उरतात 23 तास ना दादा. 1 तासाचं लैंगिक जगणं आहे, तर हे 23 तासात तुम्ही त्याच लैंगिक तासासाठी जगता हे जरी कबूल केलं तरी तुम्हाला दुसरेच उद्योग करावे लागतात. मग या 23 तासात खूप माणसं जपणं आहे, कारण खूप गरजा आहेत जगण्याच्या. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, पोट आहे, मेंदूचा दिलासा आहे, मेंदूचा आधार आहे, रडू आहे, हसू आहे, कितीतरी प्रकार आहेत, भावनांचे प्रकार आहेत. कोणाची तरी भांडायची तुम्हाला गरज असते, कुणाकडून भांडून घेण्याची, कोणाला तरी फटके चढवण्याची गरज असते, कोणाकडून फटके मारून घेण्याची गरज असते. काहीतरी गरजा आहेतच, गरज नाही असं नाहीच नात्यात कुठल्याच. तर हे जग आपलं नातेवाईक आहे सगळं, आणि यात कुठल्या ना कुठल्या भागायच्या गरजा तर त्या 23 तासातच भागणार आहेत. तर 23 तासाचं जगणं पण महत्त्वाचं आहे ना. आणि मग त्यातली माणसं, हा लैंगिक जोडीदार सोडून 23 तासात जी माणसं तुमच्या आयुष्यात राहणार आहेत, त्या तुमच्या आईबापांपासून, तुमच्या भावंडांपासून, तुमच्या नातेवाईकांपासून, तुमच्या मुलाबाळापासून कुणीही राहणार आहे. अगदी ट्रम्प ताते राहणार आहे, तो नेत्यानं राहणार आहे, कुठल्या ना कुठल्या नात्यानं राहणारच आहे. द्वेषाच्या नात्यानं, प्रेमाच्या नात्यानं. गरजा आहेतच, तुम्हाला द्वेषही व्यक्त करायचं आहे, प्रेम आहे, तर हे सगळे लोक राहणारच आहेत. तर त्या 23 तासामध्ये असतात. आणि मग 23 तास गुणिले 365 गुणिले 100 असे एकदा करून घ्या. तर हा मोठा ढिग आहे, मोठा ढिगार आहे जगण्याचा. आणि हा गरजा भागवण्याचा आहे. हा तासही गरजा भागवण्याचाच आहे लैंगिकतेचा, पण हे 23 तासही गरजा भागवण्याचाच आहे. तर गरजा आणि प्रेम ही वेगळी स्वतंत्र गोष्ट नाही. गरजा भागवण्यासाठीच प्रेम आहे, आणि प्रेम हे गरजा भागून घेण्यासाठी सुद्धा आहे. प्रेम, तुमचं प्रेम हे दुसऱ्यांकडनं गरजा भागून घेण्यासाठी आहे, पण त्यांचंही प्रेम तुमच्याकडनं गरजा भागून घेण्यासाठी आहे, असं या प्रेमाला यावं लागेल. तर गरज आणि प्रेम हे वेगवेगळं करण्याची गरज नाही, फक्त एकच आहे मात्र. मेंदूची शांतता आणि सुख पाहिजे असेल तर यात नैतिकता असली पाहिजे आणि ठामपणा असला पाहिजे. प्रेम काढून घेत बसणं आणि कोणाला तरी आयुष्यातनं हुसकून टाकणं, कोणाला तरी काढून टाकणं हे गरजेचं नाही वाटत. टिकून राहिलं पाहिजे आणि स्वतःला फार मोठं समजत बसू नये. मला तुझा कंटाळा आला, कंटाळा येऊ देऊ नये. माणसं रोज रोज चावायला येत नाहीत तुम्हाला. ती तिथले तिथं बसवता आली पाहिजेत. ती त्यांच्या जागा असतात आपल्या आयुष्यात, तिथंच असली पाहिजे. ती कधी ना कधी तुमच्या गरजांना उपयोगी पडणार असतात, तुम्ही त्यांच्या गरजांना उपयोगी पडणार असता. तर मानवी जग हे स्वार्थाचं आणि एकमेकांच्या गरजा भागवण्याचंच आहे हे मान्य केल्यानंतर, आणि प्रेमसुद्धा ही एक जगण्याची गरजच आहे हेही मान्य केल्यानंतर, मग या गरजा भागवण्यासाठी जे एकमेकांशी नातेसंबंध नीट ठेवले पाहिजेत, आदर्श ठेवले पाहिजेत, चांगले ठेवले पाहिजेत, असं मला वाटतं. कळलं नाही तर कमेंट्स करा.
बोलू आपण. धन्यवाद.